आज आपण शिराळा या ठिकाणी हजर आहोत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार हा नगराध्यक्ष पदासाठी यावेळी जिंकला आहे. या ठिकाणी पृथ्वीसिंग नाईक बाबा तर हे नगराध्यक्ष झाले आहेत आणि मोठ्या बहुमताने या ठिकाणी शिंदेची सेना ही मोठ्या ताकदीने उतरली होती आणि त्याचबरोबर त्यांचा विजय देखील त्याच ताकदीने झालेला आहे. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण या विजयाविषयी जाणून घेऊया. नमस्ते सर. नमस्ते. आपलं नाव? नमस्ते, मी प्राध्यापक ॲडव्होकेट विलास जोळे पाटील. शिराळ्यामध्ये काल जी निवडणूक संपन्न झाली त्या निवडणुकीमध्ये आमचे युवा नेते माननीय पृथ्वीसिंग नाईक बाबा हे प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेले आहेत. खरं तर आम्हा सर्वांना हा आनंदाचा आणि जल्लोषाचा क्षण आहे. या ठिकाणी पूर्ण पॅनल मधले आपले शिंदे गटाचे किती उमेदवार निवडून आले आहेत? आमच्या शिंदे गटाचे नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये आमची महायुती भाजप आणि शिंदेचा शिवसेना गट आहे, तर त्यांनी आम्ही एकत्र निवडणूक लढवलेली होती आणि आमचे 2 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत. आणि भाजपचे किती झाले मग ह्यामध्ये? भाजपचे जे आहेत ते साधारणतः 9 जे उमेदवार आहेत ते भाजपचे निवडून आलेले आहेत. हा जो शिंदे गटाचा हा ऐतिहासिक विजय आहे, तर याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आपण काय सांगाल याबद्दल शिराळा आपल्या तालुक्यासाठीची? खरं तर स्वर्गीय माजी आमदार वसंतराव नाईक बाबा म्हणजे आमच्या पृथ्वी बाबांचे आजोबा, त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेऊन आणि त्यांनी समाजकारणाचा वसा घेऊन राजकारण न करता समाजकारणातून लोकांची सेवा करण्याचं ध्येय त्यांनी हातामध्ये घेतलं आणि त्या दृष्टीनं त्यांची जी काही वाटचाल चालू होती, त्यांचे जे वडील आहेत माजी पंचायत समिती सभापती आदरणीय ॲडव्होकेट भगतसिंग नाईक नाना यांची नेहमी त्यांना प्रेरणा होती की त्यांनी समाजकारणातून पुढं व्हावं आणि स्वर्गीय वसंतराव नाईक बाबा जे माझे आमदार होते त्यांचा वसा या तालुक्यामध्ये पुढं न्यावा, म्हणून त्या दृष्टीनं कार्य करण्यासाठी बाबांनी समाजसेवेचं व्रत त्या ठिकाणी हातात घेतलं आणि या ठिकाणी सर्व जनतेतून जनतेच्या मनामध्ये असलेला आपल्या हक्काचा माणूस म्हणून कधीही तुम्ही जरी बाबांना साथ घातली तर 100% बाबा त्या ठिकाणी प्रतिसाद देत होते आणि या अनुषंगानं बाबांचा जो विजय आहे तो निश्चितच या विभागाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या खरं तर पाठिंब्यामुळं आणि त्यांच्या खूप मोलाचं सहकार्य घडलं की त्यांनी बाबांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी त्या ठिकाणी बाबांना निवडून आणण्यामध्ये अगदी त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि खरं तर हे जे यश आहे ते आमदार सत्यजित देशमुख भाऊ आणि तमाम जे कार्यकर्ते आहेत शिवसैनिक जे आहेत भाजपचे असंख्य कार्यकर्ते आहेत या सगळ्यांच्या जोरावरती हे यश आज आम्हाला प्राप्त झालेलं आहे. राजकारण न करता समाजकारण केल्या म्हणजे समाजकारणाचा वसा घेतल्यामुळे पृथ्वीसिंग बाबा नाईक यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि त्याचप्रमाणे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची इथे युती होती आणि इथले जे आमदार आहेत सत्यजित देशमुख तर यांचा देखील त्यांना उमेदवारी देण्यामागे मोलाचा वाटा होता. सांगली प्रहार त्याचप्रमाणे रवी 9 न्यूज मराठी तसेच नवमहाराष्ट्र 10 न्यूज या सगळ्यांच्याकडून त्यांच्या भावी वाटचालीस आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा. पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शिराळा तालुका उपाध्यक्ष भीमराव पाटील यांच्यासोबत जोडले गेलेलो आहोत. काल ऐतिहासिक असा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पृथ्वीसिंग नाईक बाबा यांची निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांची शिंदे गट यांची युती होती आणि यातले बरेच उमेदवार नगरसेवक म्हणून देखील निवडून आलेले आहेत. याबद्दल आपण यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया. सर नमस्ते. नमस्ते. स्वर्गवासी शिवाजीराव देशमुख साहेब आणि स्वर्गवासी वसंतराव नाईक बाबा यांच्या आशीर्वादाने शिराळामध्ये एक ऐतिहासिक निवडणूक झाली आणि यात पृथ्वीसिंह भगतसिंह नाईक हे नगराध्यक्ष झाले आणि युतीच्या 11 सीटा निवडून आल्या. ह्याचं सर्व श्रेय आमदार सत्यजित भाऊ, जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा, भगतसिंग नाईक नाना, पृथ्वीसिंह विश्वप्रताप सिंह नाईक सर्वच आमच्या तालुक्याच्या युतीच्या टीमला जात आहे. धन्यवाद. हे होते भीमराव पाटील
आणि 11 सीट ज्या आहेत त्या शिंदे आणि भाजपच्या युतीमध्ये निवडून आलेल्या आहेत आणि याचं सगळं श्रेय आमदार सत्यजित देशमुख यांना जाते. त्याचप्रमाणे सम्राटबाबा महाडिक आणि बाकी युतीचे सर्व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना जाते. धन्यवाद.